संकल्प पत्रात किंवा पंतप्रधान बोलले, खरं तर ते मागच्या वर्षीचं 6,000 होतं. आता या वर्षीचा हमी भाव 6,000च्या वरती जायला पाहिजे होतं, 25 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, परंतु ते झालेलं नाही. 1 रुपयात पीक विमा योजना होती, आता ही बंद झालेली आहे. मला वाटतं 3 आठवड्यापूर्वीच्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय झालेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आता पीक विमा हा दुष्काळ, ओला येईल, सुका येईल, पाऊस येईल, अतिवृष्टी येईल, असा कोणताही विमा मिळणार नाही. फक्त पीक कापणी प्रयोगावर विमा मिळणार आहे. म्हणजे कोणती नैसर्गिक आपत्ती आलं तर शेतकऱ्यांना विमा, चला ठीक आहे, कमी जास्त आधी भेटत होता, आता तो नवीन याच्यानुसार बंद झालेला आहे. मी पानंद रस्त्याचा मुद्दा मांडत होतो. 25,000 गावामध्ये पानंद रस्ते करू, अशा प्रकारचं भारतीय जनता पार्टीच्या या संकल्प पत्रात म्हटलेलं आहे. हा तर झालं समजा 1.25 लाख धरून चला, पण आत्ताच्या वेळेला 6 महिने झालेले आहे. याचे पैसे शेतकऱ्यांनी भरलेले आहे सौर ऊर्जेचे. याचं अजूनही 6 महिने 34,000 25,000 तुम्हाला ते माहिती आहे कोणत्या किती याची मोटर त्याला ते भरावं लागतं 7.5. पण अजून हे सौर ऊर्जेवरचे पंप काही मिळत नाही. आणि आपण जे म्हटलं होतं ऊर्जादाता, अन्नदाता म्हणेल ऊर्जादाता, लोड शेडिंग मुळे, चला पाऊस आता झालेला आहे, पाऊस चांगला वाईट हा चर्चेचा वेगळा मुद्दा आहे, परंतु हा अन्नदाता काय ऊर्जादाता बनवू शकत नाही. लोड शेडिंग मोठ्या प्रमाणात सगळीकडे चालू आहे. त्याच्यानंतर लाडक्या बहिणीचे 21 रुपये आपण म्हटलं, उलट 9-9.5 लाख बहिणींचे पैसे आपण कमी केले. आणि सगळ्यात महत्वाचं, हर घर जल आणि हर घर छत ही योजना आहे. ही खरं तर पंतप्रधानाची मोठी महत्वाकांक्षी योजना आहे. पण हर घर जल मध्ये जर तुम्ही विचार केला तर महाराष्ट्रातल्या संभाजीनगर मधल्या जवळपास 945 योजना जलजीवन मिशनच्या या निधीअभावी बंद आहेत. साहेब, आरोप मान्य मी याच्याकरता करत नाही. आमच्या सरकारवरून सामान्य झाले, त्याच्यामुळे काही गोष्टी ज्या असतात त्याला वेळ लागत असतो. जसं वॉटर ग्रीड तुम्ही म्हणाल तर आज नाही होणार, त्याला 5 वर्ष 7 वर्षाचा हा प्रोजेक्ट आहे. नदी जोड तुम्ही विचार करू शकता, नाले नुसते जर आपल्याला खोलीकरण करायचं असतं तर वर्ष जातो. नदी जोडला वेळ लागतो. या प्रोजेक्टला नक्कीच वेळ लागेल. अनेक बाकीच्या पण योजना त्यांनी सांगितल्या, नक्कीच त्याच्यामध्ये लक्ष घालून मी, जसं माझ्या डिपार्टमेंटचं होतं, मी सोलार एनर्जी, मी तुम्हाला उत्तर दिलं की ऑलरेडी वॉटर ग्रीड, आम्ही इव्हन पॉवर या सोलार ह्याच्यामध्ये काय म्हणतात मला एकदम सोलार ग्रीड साठी, त्यासाठी पण आम्ही आज जो म्हणजे आम्ही 300 मेगावॅट म्हणजे आम्ही ऑलरेडी इन्स्टॉल केले या 6 महिन्यात. आणि आमचं पुढचं टार्गेट आहे की 1500 मेगावॅट आम्हाला पुढच्या 6 महिन्यात करायचं. त्यांच्या या आंदोलनाचा असा एक अर्थ निघतो की राज्य सरकारनं जे काही मधल्या टर्ममध्ये काहीच कामं केली नाहीत असाही अर्थ होऊ शकतो. कारण असं आहे, तुम्ही आज समृद्धीचा 3रा टप्प्याचं उद्घाटन झालं, कोस्टल रोडचे अनेक रस्ते प्रोजेक्ट झाले, अटल रस्ता झाला, आज पनवेल टू सॅन रस्त्याचं हे झालं, असे अनेक प्रोजेक्ट चालू आहेत. ज्याचं तुम्ही जर काय झालंय जी झालेत त्याचं पण काहीतरी, आज विमानतळ डिसेंबरमध्ये सुरू होते. नाही, तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देतो. त्यांनी तो प्रश्न विचारला नाही, मी काहीच नाही केलं. तुम्ही सांगतो ना काय केलंय ते. आमचं सरकार हे काम करते आणि नक्कीच यापुढेही काम करत राहू. आज छत्रपती संभाजीनगरमध्येच जे एकही प्रोजेक्ट आला नव्हता, आज 52,000 कोटीचे उद्योग या शहरामध्ये आणून जवळजवळ 50,000 युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आमच्या सरकारने केला. आणि नक्कीच अजूनही 1 लाख कोटीचा एक प्रोजेक्ट लवकरच आम्ही त्याचा MOU साईन करतोय. चलो, थँक्यू. क्या हुआ तेरा वादा आंदोलन संपूर्ण मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यात 72 तालुक्यात आणि गावोगाव सुरू झालेला आहे. या आंदोलनातून या मराठवाड्यात आज हजारो गावामध्ये शिवसैनिकांनी तलाठ्यापासून ग्रामसेवकापासून तर विभागीय आयुक्तापर्यंत आम्ही निवेदनं दिलेली आहे. पण आमच्या आंदोलनाच्या 2ऱ्या टप्प्यामध्ये मंत्री, आमदार, खासदार जे सत्ताधारी पक्षाचे आहेत त्यांना सुद्धा निवेदन देण्याचं, कारण बेसिक क्या हुआ तेरा वादा यांनी जो संकल्प पत्र काढलेले महायुतीनं, जो जाहीरनाम्याचे जे 25 मुद्दे जाहीर केलेले आहे ते मुद्दे घेऊनच आम्ही क्या हुआ तेरा वादा म्हणतो. त्यातले आम्ही 10 शेतकऱ्यांचे मुद्दे प्रामुख्यानं मांडलेले आहेत. मग त्यात कर्जमुक्तीचा असेल, शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेचे 15,000 रुपये करण्याचा असेल, पीक विम्याचा असेल, ऊर्जेचा असेल म्हणजे सौर ऊर्जा असेल किंवा जी आपली रुटीन ऊर्जा आहे ती ऊर्जा असेल,
त्याच्यानंतर या मराठवाडा वॉटर ग्रीडचा विषय असेल, हे सगळे मुद्दे आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून मांडलेले आहेत. सगळ्या गावोगाव एकच आमचं एक कलमी निवेदन आहे. असं इकडं वेगळं, नांदेडला वेगळं, लातूरला वेगळं, संभाजीनगरला वेगळं नाही. प्रत्येक गावात एक निवेदन आम्ही दिलेलं आहे. आणि आज इथं अतुलजी सावे, खरं तर हे आंदोलन उद्या होतं, पण अतुलजी सावे 2 दिवस इथं नाही, या शहरातले ते मंत्री आहेत. म्हणून त्यांनी मला सांगितलं की मी 2 दिवस इथं नाही, तुम्ही आज आले तर मी तुमचं नक्की तुम्हाला भेटेल. तर आम्ही सगळे शिवसैनिक आज त्यांना भेटलो. खरं तर उद्या परवा आमचं आंदोलन होतं, पण तो ठीक आहे. आज आम्ही 1 दिवस आधी हे आंदोलन केलेलं आहे. अतुलजी सावे यांची आम्ही भेट घेतली.